नमस्कार बाळांनो. ज्यांचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मग इंजिनिअरिंग असू दे किंवा फार्मसी असू दे झालेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी आता पुढे काय करायचं हा प्रश्न असतो. कारण सेकंड इयरला आला, थर्ड इयरला, लास्ट इयरच्या मुलांना प्रेशर आहे प्लेसमेंटचं. काही जणांचं कॉलेज चांगलं आहे, काही जणांचं तर एकदम बकवास आहे. म्हणजे प्रत्येकाला टेन्शन आलंय. समजत नाहीये काय करू. आता कॉलेज फर्स्ट इयरला मी मुलांना सहसा सांगितलेलं असतं की निवांत राहा. कारण का फर्स्ट इयरला गेलाय थोडंसं कॉलेज रिलॅक्स करा. म्हणजे काय कॉलेज समजून घ्या. इंजिनिअरिंग वाले तर म्हणतात की सर ते कॉलेज खूप वेगळं आहे, हे आहे. फार्मसी वाले म्हणतात सर आमचं कॉलेज खूपच नवीन आहे. मग हा प्रॉब्लेम जो आहे ना विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरला जाणवतो. मग अभ्यास कसा करायचा, परीक्षा कशा असतात हे विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला समजावून घ्यायचं असतं. त्यामुळे मी सहसा म्हणत नाही की फर्स्ट इयरला काय करा. फर्स्ट इयर म्हणजे जस्ट कॉलेज कसं असतं, पॅटर्न कशा आहेत, एक्झाम कसं आहेत, हॉस्टेल असेल काय, थोडंसं मॅनेज करून घ्या आणि फर्स्ट इयर झाल्यानंतर पहा. मॅक्सिमम मुलांचं फर्स्ट इयर झालं असेल. सेकंड थर्ड वाले ना आता थोडेसे टेन्शन मध्ये आणि जे लास्ट इयरला आलेत ते तर आता गॅसवरच आलेत. का की म्हणणार आता आमचं लास्ट इयर सुरू होतंय, काही जणांचं सुरू झालंय की आमच्या कॉलेजला प्लेसमेंट, मग प्लेसमेंट बद्दल काय करायला पाहिजे, फ्युचर मध्ये काय करायला पाहिजे हे टेन्शन येते. तर ह्या सगळ्या गोष्टी ना या व्हिडिओमध्ये आपण थोड्याशा डिटेलमध्ये बोलूया. ओके. फर्स्ट पॉइंट. आता नेमकं काय आहे की आपण म्हणतोय कॉलेज कसे आहे हे समजले. आता तुम्ही जे कॉलेजमध्ये होता त्या कॉलेजमध्ये नेमकं काय शिकवतात, कशा पद्धतीनं टीचिंग चाललंय हे तुम्हाला माहिती तर आहेच. मग ह्यातला पहिला पॉइंट काय असतो माझा की फर्स्ट इयरला सगळ्यात बेस्ट फॅकल्टी त्या कॉलेजची असते. कारण फर्स्ट इयरला तुम्ही जे काही ऍडमिशन घेताय त्या ऍडमिशनच्या बेसिसवरच बाहेर मार्केटिंग होत असतं. फर्स्ट इयरची मुलं नवीन आहेत म्हणजे विद्यार्थी, आता मी नॉर्मली मुलं म्हणतोय म्हणजे मुलं असतील, गर्ल्स बॉईज दोन्ही मिळून सांगतो म्हणून मुलं म्हणतोय. मग हायेस्ट आणि सगळ्यात बेस्ट जो स्टाफ असतो त्या कॉलेजच्या तो फर्स्ट इयरला शिकवत असतोय. कारण पुढच्या वर्षी जी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणार असते ना ती मॅक्सिमम मुलांना त्याच विचारून होतं. तर मग फर्स्ट इयर सगळ्यात बेस्ट टीचिंग फॅकल्टी. आता सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयर फॅकल्टीचा म्हणजे जो टॅलेंट असेल किंवा शिकवण्याची पद्धत असेल ती कमी कमी होत गेले. तुम्हीच कमेंट बॉक्स मध्ये टाका की तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवलेलं किती कळतंय, तुम्ही अभ्यास कुठून केला. मॅक्सिमम विद्यार्थी हा अभ्यास आज युट्यूब वरून करतात, मग कोणता पण विषय असू दे. मग म्हणणार की सर मग आता युट्यूबवरच करायचं तर कॉलेजला कशाला जायचं. आता मला तर मेसेज बरेच येतात, सर कॉलेजला जायचीच इच्छा नाही, फक्त तो अटेंडन्स ठेवलाय म्हणून मी चाललोय, नाहीतर गेलोच नसतो. स्वतःच्या स्वतः अभ्यास करालोय, चांगला स्कोर करालोय. हे बरोबरच आहे. त्याच्यासाठी मला ना बीट्स बीट्स पिलाने ना ते कॉलेज मला चांगलं वाटतंय. का 0% अटेंडन्स चालतोय त्यांना. तुम्ही कॉलेजमध्ये येणार नाही ना, येऊ नका, आम्हाला काही हरकत नाही म्हणतात ते. तुमचं तुम्ही बाहेर अभ्यास करा, काय करायचं ते करा. मध्ये गॅप घेणार असला तरी चालतंय त्यांना, जाऊन बिझनेस वगैरे कधी करणार असाल. कारण मी पाहायला लागलोय ना 90% विद्यार्थी काय सांगतायत, सर मला फक्त कॉलेजच्या अटेंडन्ससाठी मी कॉलेजला चाललोय, मला जर परमिशन दिली तुझं तू अभ्यास कर, कॉलेजला नाही आलंस ते म्हणते मी टॉप करीन आणि त्याच्याबरोबर मी बाकीच्या खूप एक्स्ट्रा स्किल्स करेन. मॅक्सिमम मुलांचा एक प्रश्न पडलाय आज की आमच्या स्किल्स डेव्हलप करा सर, तुम्ही म्हणताय किंवा जग म्हणते स्किल्स स्किल्स पाहिजेत. अहो पण ते करायला वेळ कुठं आहे, हा मुलांच्याकडे प्रश्न आहे. कारण का सकाळपासून कॉलेज कॉलेज काही कॉलेजेस 8-9 ला सुरू होत आहेत. मग कॉलेजवरून आल्यानंतर परत त्या कॉलेजच्या असाइनमेंट हे ते ऑटोनॉमस स्ट्रक्चर तर अजून बकवास स्ट्रक्चर आहे, महिन्याला परीक्षा ठेवलेत. मग मुलं म्हणतात की सर हे कॉलेज करायचा, त्यांचं एक तर कॉलेज मधलं समजत नाही तरी जाऊन अटेंडन्स द्यायचा, मग अभ्यास करायचा, एक्झाम्स लिहायच्या आणि मग परत पुढे नवीन स्किल्स कुठे आहेत हा प्रश्न पडलाय. मग हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर मी काय ऑब्झर्व केलंय, कॉलेजच्या एक्झाम पॅटर्न तुम्हाला कळालाय. फर्स्ट इयर झालेल्यांसाठी तर क्लिअर असेल. सेकंड थर्ड किंवा लास्ट इयरला गेले तर त्यांचं सोडूनच द्या. त्यांना थर्ड इयर आणि लास्ट इयरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळं माहित आहे. तर तुम्हाला पास कसं व्हायचं कळालंय. सर म्हणा नुसतं पास काय, मी म्हणतो 60% पास आहेत आणि लईतले बेस्ट मार्क्स पाहिजे असतील तर 65%. भारतातल्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजला अलाउड आहे. हा सर प्लेसमेंटसाठी ते 8 पॉईंट लागतो, 9 पॉईंट राहतं, ते डिपेंड्स ऑन कॉलेज. काही काही मी कंपन्या बघितल्यात ज्यांचा पॉइंटर 9 लागतो त्यांना. अशी एखादीच कंपनी ती 2-3 कॉलेजला देते, पॅकेजेस त्यांचं 20 लाख आहे ना. पण त्या कंपन्या तुमच्या कॉलेजला यायला काय पहिला बघा. मिनिमम क्रायटेरिया 10वी 12वी आणि इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, तो क्वालिफाय करताय पुढे चला. हे तुम्हाला कळालं. ह्याचा काही लोड आता आलेला नाहीये. कशा पद्धतीच्या परीक्षा असतील. अजून पण काही विद्यार्थ्यांना परीक्षेचं खूप टेन्शन येते दिवस रात्र, तर थोडंसं गोष्टीं विचार करा. तिथं काय जुने पेपर काढा 4-5 वर्षांचे, ते होऊन जातील.
ऑटोनॉमसला असाल तर सरनं शिकवलेली वही करा, हे थोडंसं समजून घ्या. ठीक आहे. एक्झाम्पल कॉलेजचा स्टाफ कसा आहे तुम्हाला आता कळालंय. माग मला व्हिडिओ टाकायला लागलेत स्टुडंट की सगळे विद्यार्थी निवांत बसलेत, टाइमपास चाललेत, लिटरली वर्गात खेळायला लागलेत चेसनं मोबाईलवर वगैरे आणि पुढं चाललंय. काही विद्यार्थ्यांनी फोटो टाकले बोर्डवर काय लिहिले एक शब्द पण कळत नाही. मग असे फॅकल्टी असेल ना तर तुम्ही त्यांच्याकडून विचार करायचा सोडून द्या. म्हणजे फक्त जे टाइमपासला शिक्षक यायला लागलेत ते तुम्हाला खूप चांगलं नॉलेज देतील ह्याची गॅरंटी नाही. का 20-25 हजार रुपये पगार आहेत, हे पण लय झाले. काही ठिकाणी 15-20 हजार पगार आहेत. 20-25 हजार रुपये पगार असणारा शिक्षक तुम्हाला काय सायंटिस्ट भेटणार आहे का रे? नाही ना भेटणार बाळांनो. मग तुम्ही त्यांच्याकडे अपेक्षाच का ठेवायला लागला? स्वतः करा. सर स्वतः कसं शिकायचं? आता एक परफेक्ट एक्झाम्पल देतो. आता AI म्हणतायत, डेटा सायन्स म्हणताय, ठीक आहे. हे जे काय कोर्सेस करताय ना तुम्ही, हा कोर्स आले कधी हो? भले 4-5 वर्षापूर्वी आलेत. चॅट जीपीटी वगैरे 1-2 वर्षात फास्ट शिकले. मग तुम्हाला हे शिकवायला येणारे शिक्षक काय खूप टॅलेंटेड असणार आहेत? नाही आहे. विद्यार्थ्यांना आज शिक्षकांपेक्षा जास्ती नॉलेज आहे. ही कंडिशन आहे आणि हा फॅक्ट आहे. खूपच कमी कॉलेजेस असे आहेत तिथे चांगले शिक्षक आहेत, दिवस रात्र बाबा ते नवीन टेक्नॉलॉजी शिकतात आणि मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. हे खूप कमी आहेत. त्यामुळे तुम्ही शिक्षकांच्याकडून अपेक्षा ठेवणं सोडा. मी कुठल्या गोष्टींसाठी सांगायला लागलोय, नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, स्किल्स पाहिजे आहेत. आता मी पुण्यामध्ये पाहतोय, माझ्या मित्रांच्या काही इंडस्ट्रीज आहेत, काही जणांचे वर्कशॉप्स आहेत. त्यांना विचारलं की बाबा तू कामगारांना पगार किती देतोस? ते म्हणतात बाबा साध्यात साधा ITI झाले किंवा 10वी-12वी असेल तर मी 30 ते 40 हजार ते पगार देत आहेत आज. मशीन्सवर CNC VMC ऑपरेटर आहेत ना, त्यांना बघा जो पगार किती आहेत. फ्रेशरला पगार 25 हजार देत आहेत. म्हणजे आताच 10वी-12वी झाले, सोडून आलाय, लागलाय. मी म्हणतो 30 ते 40 हजार मध्ये 4 लाख ते 5 लाख पॅकेज द्यायला येणार रे बाबा. म्हणतो मी तुला कामगारांना. तू म्हणला की बाबा त्या लेवलचे ना आज लेबर वर्क मिळत नाही, ऑपरेटर्स मिळत नाही आहेत. मग मी म्हणलं अरे कॉलेजेस 4-5 लाखाचं पॅकेज लावले की स्टेटस बिटस जोरात सगळीकडे, म्हणजे होर्डिंगचे स्टेटस दिसतात मला मुलांचे, किंवा मोठेच्या मोठे पोस्टर लावलेत एवढ्या पॅकेजला. पण हे पुण्यामध्ये चेक करा, हे CNC VMC ऑपरेटरचे पगार किती आहेत. मग तुम्ही म्हणणार की सर मग आज इंजिनियरांना ह्याच्यापेक्षा पण कमी पॅकेजेस मिळायला लागलेत, फार्मसीवाल्यांना पण एवढा पण पगार मिळत. बाळांनो त्याचं कारण आहे की स्किल्स प्रॉब्लेम येतोय. मग त्या स्किल्स पाहिजे असतील ना तर ह्या कॉलेजच्या एक्झाम मध्ये आणि ह्या कॉलेजच्या स्टाफ बरोबर खेळत बसू नका. हे तर काढलंच पाहिजे, ह्यात काय वाद नाही आहे. त्याच्यावर दुसऱ्या गोष्टी शिकण्यासाठी मॅनेज करायला पाहिजे. ठीक आहे. मग तुम्ही मी स्टाफकडे म्हणतात, मला मेसेज करतात स्टुडंट सर मी वेब डेव्हलपमेंट करायला लागलोय, शिक्षकांकडे गेलो ते काहीतरी वेगळं शिव्या घालतात आणि परत पाठवतात, किंवा ह्या सिलेबसला नाही असं नाही. बाळांनो खूप मोठेपणा लागतो की हे मला येत नाही बाळ, तुझं तू जाऊन शिक जा, किंवा त्याला काहीतरी नवीन रेफर करायला. पळवाटा काढतात शिक्षक पण. सोडा. कॉलेजने फॅसिलिटी काय दिल्यात हे तुम्हाला माहिती आहे? मॅक्सिमम प्रायव्हेट कॉलेजांमध्ये ह्या फॅसिलिटी अवेलेबल नाही आहेत. कुठल्या? 24 आवर्स लॅब ओपन असतात का? गव्हर्नमेंट कॉलेज आणि काही प्रायव्हेट कॉलेजेस तिथं फॅसिलिटी आहेत. मुलांनी लॅबच्या किल्ल्या मागितल्या तर हे घे बाबा, रात्रभर बसा, तुम्हाला काय करायचंय ते करा. हा त्याचे आता गोष्टी कशा आहेत, मुलं चुकीचा त्याचा वापर करतात वगैरे, आज सगळीकडे CCTV तर आहेत, त्यामुळे इतका मोठा फरक नाही. आणि जे प्रामाणिक विद्यार्थी असतात ना ते त्याचा वापर करतात. काही कॉलेजांमध्ये काय म्हणतात, लेक्चर शेवटचं सुटायला लागलं, शिपाई बाहेर उभारलेलेच असतात कुलूप लावायला किंवा लॅब बंद करायला. मग अशा कॉलेजांमधून तुम्हाला फॅसिलिटीची अपेक्षा ठेवू नये. आणि फॅसिलिटी म्हणजे काय, तुम्हाला मशीन्स पाहिजेत की बाबा जर्नल्स पाहिजेत, इंटरनॅशनल पेपर्सचे जे जर्नल असतात ना ते पाहिजेत नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी, त्या मिळतात काय बघा. देन कॉलेजचं एन्व्हायरमेंट मॅटर करतं की कॉलेजच्या एन्व्हायरमेंटमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही हे सगळं पाहताय म्हणजे बाबा गेटसाठी प्रिपेअर करतात का मुलं, MPSC UPSC साठी करतायत का, किंवा फक्त नावालाच ते काय तुम्ही आता नवीन ट्रेंड आलाय ना की बाबा एक ग्रुप करायचे आणि मग क्लब बनवायचे. चालू क्लब मध्ये काय चालतंय ना चांगलं माहिती आहे आजकाल, एक विचित्र प्रकारच चालतोय. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनवायसाठी क्लब बनवलेत, सरळ सांगायला लागल्यात मुलं. खूपच कमी कॉलेजमध्ये क्लब असे की बाबा रिसर्च साठी चाललेत, नाहीतर टाइमपासच आहे. आता हे तुम्हाला सगळं कळालं. मग मुद्दा येतो की आता आपण करायचं काय. ठीक आहे. कारण पुढची 3-1 वर्ष ना लय महत्वाचे आहेत. पुढच्या मध्ये काय चेकलिस्ट बनवायची आहे की तुम्हाला काय आवडते किंवा काय करायचंय ह्याची चेकलिस्ट. एक्झाम्पल, तुम्हाला प्रायव्हेट जॉब करायचा आहे का बाळांनो, हे तुम्हाला ठरवायला पाहिजे. सेकंड इयरला आला असाल तर हे आताच ठरवायला पाहिजे. थर्ड इयर लास्ट इयरला असाल तर तुम्ही लेट केलाय थोडाफार, पण लवकर पळायला पाहिजे आता आपल्याला ह्याच्यासाठी. कारण परत लेट झाला की मग
वॉक इन इंटरव्ह्यूला गेला, वॉक इन जॉब असतात ना बाबा, कॉलेजमध्ये प्लेसमेंट झालं नाही किंवा असे कॉलेजेस आहेत तिथं कंपन्याच येत नाहीत, तर तिथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे बाहेर गेल्यानंतर लय विचित्र प्रकार चालतोय बाळांनो. बाहेर आज जॉब कसे मिळालेत माहिती आहे का, एकतर वशिल्यानं किंवा कमी पगाराचे. हे आहे, फॅक्ट आहे, कोण मान्य करेल नाही करेल. कॉलेजच्या प्लेसमेंट झालं नाही किंवा प्लेसमेंटला कंपन्या येत नसतील त्या लेवलच्या, तर बाहेर त्रास होतोय. मग त्याच्यासाठी बाहेर गेल्यानंतर समजा काही ठिकाणी चांगले जॉब आहेत, चांगले विद्यार्थी पाहिजेत त्यांना, तर तुमच्याकडे स्किल्स पाहिजेत. मग त्याच्यासाठी पहिला ठरवा प्रायव्हेट जॉब करणार आहे की नाही. कारण काही विद्यार्थी असतात की बाबा मला कंपनीमध्ये प्रायव्हेट जायचं आहे, काही म्हणतात मला जायचंच नाहीये, ते पहिला ठरवावं लागेल. त्याच्यासाठी काय करायचं हे आपण पुढे बघूया. पहिला ह्याचा. दुसरं, तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला जाणार आहे का. काही विद्यार्थी म्हणतात सर मी टेक्निकल असेल, किंवा फार्मसीवाले म्हणतात सर फूड इन्स्पेक्टर म्हणजे थोडंसं ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या वगैरे गव्हर्नमेंटच्या जॉब आहेत. इंजिनिअरिंग वाले म्हणतात सर सर पाटबंधारे ऑफिस, पीडब्ल्यूडी, मंत्रालय किंवा ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, MSCB. मग ह्याच्यासाठी मग तुम्ही टेक्निकल जॉबला जाणार आहे का, म्हणजे फार्मसीत आहे तर फार्मसीच्या जॉबला, इंजिनिअरिंग मध्ये आहे तर इंजिनिअरिंगच्या जॉबला. ते नाहीये करायचं तर मग काही म्हणतात सर मी MPSC प्लेन करणार किंवा UPSC करणार. म्हणजे काय की बाबा तहसीलदार किंवा IAS IPS करणार, हे काहीतरी फायनल करा मी तुम्हाला. मग काहींचं विचित्रच असतं की नाही सर आपण बनलोय बिझनेस करायला. ठीक आहे, मग बिझनेस कशात करणार बाबा. तू ज्याच्यामध्ये डिग्री घ्यायला लागलायस, एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंग करायला, तर सिव्हिल मध्ये बिझनेस करणार आहेस का, सिव्हिलच्या रिलेटेड करणार आहेस का, हे इथं आपण पाहणार. आणि ते सोडून कोणतं असतात आपण काय करत नसतो असलं, आपण काहीतरी वेगळंच करणार. मग काय जे वेगळ्या गोष्टी करणार आहे त्या कागदांवरती लिहा. कारण असं होईल की जर तुम्ही ते लिहिला नाही तर जर महिन्यानं 15 दिवसानं नवीन काहीतरी आठवता, नवीन वर काम, सगळं हे नोट डाऊन करायला पाहिजे. हे बेसिक 4 गोष्टी झाल्या. मग आता मी सांगतो, प्रायव्हेट जॉब असू दे किंवा टेक्निकलचा गव्हर्नमेंट जॉब, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही डिग्री घ्यायला लागलाय, त्याच्यासाठी अभ्यास तरी करावा लागेल. कारण इंटरव्ह्यूला काय टाइमपास तर करणार नाही. मग मी ह्याच्यासाठी ना, अभ्यास करण्यासाठी मी एक गोष्ट नेहमी सांगत असतोय की बाबा हा माझी आता परीक्षा आहे तर मी अभ्यास करतोय. मी कॉलेजच्या एक्झाम सोडून अभ्यास कधी केलेला पाहिलाय का तुम्ही. नाही का, की मला अभ्यास कशासाठी करू हे कारण पाहिजे ना. मग मी म्हणतोय ह्या दोन्हींमध्ये जायचं असेल, फक्त गव्हर्नमेंट जॉब पण टेक्निकलचे सांगतोय तर गेट एक्झाम करा. कारण मी स्वतः गेट 10च्या 10 वेळा क्लिअर केले, 10 वर्ष गेट क्लिअर केला विथ चांगल्या मार्क्सने. कारण गेटचा सांगतो की IIT पेपर काढाले, जे IITचा पेपर माहितीये की JEE मेन्स ऍडव्हान्स वगैरे बघितले ना, ऍडव्हान्स वगैरे. मग गेटची लेवल पण त्याच लेवलचे पेपर आहेत, फक्त थोडीशी 21-22 वर्षाचे विद्यार्थी देतात. JEE तुम्हाला 18 वर्षांची मुलं देतात. मग ते पेपरची लेवल आहे. तुमच्या ज्या कॉलेजमध्ये आहेत ना, फालतू परीक्षा बऱ्याच ठिकाणी येतात. आधी 20 प्रश्न दिल्यात, पेपरला 10 तेच आल्यात. सरनं वही दिले, शिकवताना सांगतोय की इम्पॉर्टंट घ्या बाळांनो, ते इम्पॉर्टंट पेपरला आलंय. त्यात आणि सरनं चेक करताना टाइमपास काय मार्क देऊन टाकले, लिहिले ना पानभर हे 2-3 मार्क, असं चाललंय. मग ह्यामधनं खरोखर तुमचं नॉलेज चेक होणार आहे का, नाही. गेट एक्झाम तुम्हाला पेलणार, कारण पेपर IIT सेट करताय. मग मी म्हणतो की इथं स्कोर होऊ दे नाही होऊ दे ती नंतरची गोष्ट, पण ह्याच्यामुळं काही सब्जेक्ट तुमचे स्ट्रॉंग झाले, ते प्रायव्हेट जॉबच्या वेळी टेक्निकल इंटरव्ह्यू असतील किंवा टेक्निकल ऍप्टिट्यूड एक्झाम असतील तर तिथं तुम्हाला त्याचा फायदा होईल. MPSC टेक्निकलला चाललाय किंवा UPSC टेक्निकलला चाललाय रेल्वेच्या वगैरे, तर तिथं फायदा होईल. म्हणजे काय, डायरेक्ट नुसताच अभ्यास करतो म्हणलं तर कोण करत नाही. अभ्यासासाठी कारण पाहिजे, आणि कारण आहे आपल्याकडे गेट एक्झाम. थर्ड इयरला द्या, लास्ट इयरला पण द्या, चांगला स्कोर होतोय. समजा तुम्ही खरोखर चांगला अभ्यास करणारे असाल तर तुम्ही गेटने जर टॉप केलेच तर तुम्ही PSU ला जाल. पब्लिक सेक्टर कंपन्या ज्या आहेत, म्हणजे भेल, NTPC, ONGC, खूप 40 भर गव्हर्नमेंट कंपन्या आज गेटवर देतात. पाय मग NIT IIT परत जायचं एमटेक साठी वगैरे किंवा MTech प्लस PhD साठी, तिथं चला गेट. कारण गेट एक फक्त कारण आहे, जाऊ शकता ह्यात ना 1000 ठिकाणी. त्याच्यामुळे गेटचं प्रिपरेशन करा. चला, त्याचा आणखीन एक फायदा सांगतो. तुम्ही गेटचं प्रिपरेशन समजा सेकंड इयरला चालू केले, थर्ड इयरला चालू केले, आता एक 5 किंवा 6 विषय असतील, त्यातले 4 विषय तरी गेटच्या परीक्षेला आहेत. मग त्या 4 विषयांचा अभ्यास करा गेट मधल्या. तेच 4 विषय गेटचं पण प्रिपरेशन सुरू आहे माझं, प्लस तुम्हाला कॉलेजच्या परीक्षांना पण फायदा झाला, कारण तेच कॉलेजमध्ये पेपरला आहेत, सेमिस्टरला आहेत तुम्हाला. मग असे 3-4 विषय तुम्ही करत गेला, गेटचा पण अभ्यास व्हायला लागला आणि सेमिस्टरचा पण अभ्यास, म्हणजे दोन्ही गोष्टी झाल्या. मग हा अभ्यास केल्यानंतर तुम्ही ज्यावेळी इंटरव्ह्यूज जाल, मग तुम्ही ऑफ कॅम्पस जाशीला किंवा कॅम्पसमध्ये कंपनी आल्या तर तिथं जाशीला, तर तुमच्याकडे एक अप्पर हँड आहे. चांगली गोष्ट आहे की तुमच्याकडे टेक्निकल क्लिअर झालंय, कारण क्वेश्चन गेटचे खतरनाक असतील. तिथं झालं.
बिझनेस करणार आहे तर कशात करणार आहे ना हे बघा. आजकाल मी बघतोय रम्मी खेळाल्यात मोबाईलवर, किंवा ते IPL सुरू झालं ना, 50 रुपये लावतात आणि म्हणतात हो मी 1 करोड 3 करोड जिंकणार आहे. बाळांनो, समजा किती करोड, 1 करोड. लोक करोडमध्ये खेळतात, 30 करोडच्या आसपास अंक गेलता ह्या वर्षी. मी म्हणतो 1 करोड जणच खेळायला लागल्यात, तर 1 करोड मध्ये किती जणांना लागणार आहे होतो? तुम्ही पाहिले काय कधी? एकट्याला लागलं. चला, म्हणजे 1 करोड मध्ये एकट्याला म्हणजे ऑलमोस्ट 0% प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे मी लॉजिकल सांगतो, 1 करोड जर ते खेळणार असतील ना, 1 करोड वेळा खेळायला पाहिजे तर प्रोबॅबिलिटी जिंकण्याची. मग 1 करोड गुणिले 50 रुपये, 50 करोड आहेत का तुमच्याकडे? तो गेम पूर्ण सपशेल गंडवला मी. ती IPL झाली ना, अशी भांडत असतात एकामेकाबरोबर, मी बघतोय. ते लागत नाही ते सोडा, मधनच येतोय मी शेअर मार्केट करणार, मी ऑप्शन ट्रेडिंग करणार. बाळांनो, ते लय लांब आहे, तिथं पोहोचू शकत नाही. बिझनेस मेन लोकांना तुम्ही हरवायला चाललाय त्यांच्या बिझनेसमध्ये. तेवढं सोपं आहे का ते? 2 तासाचा 3 तासाचा कुठंतरी लेक्चर बघतो, युट्यूबवरचे लेक्चर बघतो, कोणतरी प्रवचन झाडतोय. 99.9 म्हणतो पर्सेंटेज लोक युट्यूबवर येऊन जे सांगतात ना शेअर मार्केट किंवा हे फेक आहेत. क्लिअर? माझं पण एक चॅनल असेल बघा, मी ऍक्टिव्ह नाही, 2-3 व्हिडिओ टाकले रेकॉर्डचे. मग ते नाही आहे, पैसे मिळवणं सगळ्यात अवघड पण काम आहे आणि सोपं पण आहे. सोपं कधी जर समजलं तर. त्यामुळे पैशाच्या नादाला जी लागलेत ना की मी करतो ती इकडे येत आहे. बिझनेस करू नये असं नाही म्हणत मी. पहिला जो बिझनेस करणार आहे ना त्या बिझनेस मध्ये 2-3 वर्षे जाऊन नोकरी करायची दुसऱ्याकडं. समजा एक्झाम्पल, हा, तुम्ही मेकॅनिकलच्या इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा मशिनिंग करणार आहे, की बाबा म्हणजे पॉलिशिंग मशिनिंग म्हणजे कास्टिंग वगैरे असतं त्याला, CNC VMC काय असेल ते मशिनिंग करणार आहे. तर त्या कंपनीमध्ये पहिला जाऊन, छोटी कंपनी असते, कामाला लागा. तिथं कामाला लागण्याचा फायदा काय सांगतो, तिथं गोष्टी शिकायला मिळतील पैसे घेऊन. म्हणजे तुम्हाला पगार पण द्यायला लागल्यात आणि शिक्षण पण द्यायला लागल्यात, असं कुठे मिळत नाही. तिथं तुमच्याकडनं 1000 चुका झाल्या तर त्या तुम्हाला माफ आहेत का? तुम्ही काम करायला तिथं. स्वतःची डायरेक्ट कंपनी टाकला, चुका व्हायला लागल्या, सगळा फटका तुम्हाला लागणार. त्याच्यामुळे जो बिझनेस करायचा आहे भविष्यात, करू नका असं नाही, करायचा आहे ना त्यात 2-3 वर्ष काम करा. मग तुम्हाला गोष्टी कळतील की त्यातल्या बऱ्याच पळवाटा कळतात की बाबा इथं इथं अडचण आहे, ह्या गोष्टी करू शकत नाही. आता माझे काही मित्र कॉलेजमध्ये झाल्या बिझनेस टाकायचे प्रयत्न केले, बऱ्याच जणांचे फेल झाले. का? नॉलेज नव्हतं. पुस्तकांमध्ये जे शिकायलाय ना ते काही फायद्याचं होणार नाही. त्यासाठी तुम्ही ऍटलीस्ट 2-3 वर्ष काम करा, मग कळेल. ऑदर जे काय करणार आहे बिनधास्त करा. का? पण ते कागदांवरती लिहून त्याचं डिटेल अनालिसिस पाहिजे आपल्याकडे. ज्यावेळी डिटेल अनालिसिस होईल त्यावेळी आपण त्यामध्ये वेगवेगळा विचार करू शकतोय आणि वेगवेगळ्या लोकांना भेटून नंतर त्याच्यामध्ये 2-3 ठिकाणी नोकरी करा. आता मी पाहिले काही मुलं एडिटिंग करतात, काही मुलांचं काय चालतंय की बाबा आहेत इंजिनिअरिंग करतायत आणि बिझनेस वेगळ्या साईडला गेले. ठीक आहे ना, पण अनालिसिस करा. तुम्हाला ह्या वर्षी सेकंड इयरला असाल तर फायनल करायला पाहिजे, थर्ड इयरला असाल तर अजून वेळ आहे, लास्ट इयरला असाल तर सलाईनवर आहे. कारण कंपन्या यायला सुरू होतील आणि तुम्हाला बेस्ट कंपनीमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही ज्या वर्गात एक समजा 100, 150, 200 विद्यार्थी आहात त्यात तुम्हाला बेस्ट परफॉर्म करायला पाहिजे. मार्क सगळ्यांचे ऑलमोस्ट सेम आहे. तुम्ही वर्गामध्ये बघितले ना 6 पासून 9.5 किंवा 9.9 एवढा पॉइंटर सगळ्यांचाच असेल. मग फरक नाही पडत आहे की असं लय हुशार आहे म्हणून कंपनी जॉब देत नाही. समजा तुम्हाला 6-7 पॉइंटर आहे, तुमच्या बरोबर एक दुसरा कॉम्पिटिशनला बसलाय 9.5 वाला. जिथं ज्याला टेक्निकल नॉलेज आहे आणि थोडस आउट ऑफ बॉक्स विचार केलाय. आउट ऑफ बॉक्स म्हणजे काय? ज्या फील्डमध्ये तुम्ही आहे, म्हणजे फार्मसी करताय, थोडस काहीतरी वेगळ्या गोष्टी केलेत तर ह्याला रिजेक्ट करून तुम्हाला घेतील. बाळांनो, का? तुम्ही मार्क बरोबर तुमच्याकडे नॉलेज आहे. ठीक आहे, मग ह्या गोष्टी ठरवाव्या लागतील. आता हे सगळं काय एका व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत मी. बघू आणखीन हळूहळू व्हिडिओ बनवू की बाबा काय काय ऑप्शन्स आहे त्यामध्ये. पण ऍटलीस्ट तुम्हाला आता ठरवावंच लागेल की करायचं काय आहे पुढे. ठीक आहे, चला, थँक्यू.